नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, सध्या मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरले आहेत, कारण मराठीमधील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन झालं आहे. रमेश भाटकर हे कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचारही सुरू होते, पण आज त्यांच्या निधनाची बातमी मिळाली आहे. अनेक कलाकारांना तर रमेश भाटकर आपल्यामध्ये नाही या गोष्टीवर विश्वास ठेवणं सुद्धा खूप कठीण जातंय. ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांच्या निधनानंतर सुबोध भावेने सुद्धा त्यांना श्रद्धांजली अर्पण करत एक पोस्ट शेअर केली आहे. यात सुबोध भावे म्हणतोय की इट्स हार्ड टू बिलीव्ह ही इज नो मोर. माझ्या सुरुवातीच्या काळात मी रमेश काका बरोबर काम केलं होतं. मनापासून कौतुक करणारा हा कलाकार, एक उत्तम अभिनेता आणि माझ्यासारख्या नवोदित कलाकाराला सांभाळून घेणारा. रमेश काका, तुला भावपूर्ण श्रद्धांजली. तर अशा प्रकारे सुबोध भावेने रमेश भाटकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुबोध भावे बरोबरच इतर मराठी कलाकारांनी रमेश भाटकर यांना श्रद्धांजली अर्पण करणारी भावनिक पोस्ट शेअर केली आहेत. रमेश भाटकर यांनी नाटक, चित्रपट, मालिका या तीनही क्षेत्रामध्ये खूप काम केलं आहे. पण महत्त्वाचं म्हणजे रमेश भाटकर हे दूरदर्शनवरील मालिकांमधून महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहोचले होते. या मालिकांमुळेच त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सध्या रमेश भाटकर यांनी वयाची 70 गाठली होती, पण अजूनही एक अभिनेता म्हणून काम करण्याचा त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. कॅन्सर सारख्या मोठ्या आजारालाही ते घाबरले नव्हते. ते नेहमी म्हणायचे की शरीर साथ देईल तोपर्यंत मला काम करायचे. तर मंडळी, अशा प्रकारे खऱ्या आयुष्यात सुद्धा डॅशिंग असणारे अभिनेता रमेश भाटकर यांना आमचा चॅनल संतोष चकोर तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.